काही समुद्रकिनारे हे आपल्या मनात घर करतात, कारण तेथे मिळणाऱ्या चैतन्यमय वातावरणामुळे. असाच हा मनाला आनंद देणारा मेंडोसिनोमधील एक समुद्रकिनारा. येथील जैवविविधता, आजूबाजूचा निसर्ग हा तुम्हाला स्वतःशीच संवाद साधायला भाग पाडतो. त्याचबरोबर नवकिरणांनी उगवण्याची आशा देणारा असा हा सूर्यास्त येथे अनुभवायला मिळाला. आणि हाच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा आहे पॅसिफिक महासागर. कॅलिफोर्नियाच्या हायवे नंबर 1 हा पूर्ण कोस्टल हायवे आहे आणि याला 656 माईल्स इतका समुद्रकिनारा लाभला आहे आणि हा कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठा स्टेट रूट आहे. हा संपूर्णच कोस्टल रूट असल्यामुळे येथे ऑन द वे तुम्हाला बरेच बीच पॉइंट दिसतात. त्यातील स्कूल हाऊस बीच, डंकन्स लँडिंग पॉइंट आणि बिग रिव्हर बीच हे काही फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत. आणि तरी देखील तुम्हाला या सगळ्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये एक वेगळेपण नक्कीच जाणवतं. आणि मग फेसाळलेल्या या लाटांचा खेळ बघण्यात तुम्ही रमून जाता. आणि यामध्ये एखादी खोडकर लाट ही अशी असतेच जी तुम्हाला भिजवून जाते. या समुद्रकिनाऱ्याला स्वतःचं असं सौंदर्य व महत्त्व तर आहेच. त्याचबरोबर हा पर्यटनासाठी टुरिस्ट लोकांचा आवडता आहे, कारण येथे असणाऱ्या या समुद्रकिनाऱ्यालगतच्या सुंदर अशा रिसॉर्ट्समुळे. त्याचपैकी एक आहे मेंडोसिनोमधील हे लिटल रिव्हर इन रिसॉर्ट. येथे पर्यटक आकर्षित होण्याचं मुख्य कारण म्हणजे ही रिसॉर्ट्स अशा ठिकाणी उभारली गेली आहेत की तुम्ही तुमच्या हॉटेल रूम्समधून देखील समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य पाहू शकता. या हॉटेलची मुख्य बिल्डिंग ही 1853 साली उभारली गेली होती आणि हे रिसॉर्ट व्हिक्टोरियन स्टाईलमध्ये बांधण्यात आलं आहे. आणि या रिसॉर्टचा एरिया हा 225 एकर्समध्ये पसरलेला आहे. आमचा या ट्रिपचा स्टे देखील याच सुंदर रिसॉर्टमध्ये आहे. सध्या नाहीशा होत चाललेल्या चिमण्यांचा किलबिलाटही आम्हाला पाहायला भेटला. मग येथील परिसर पालथा घातल्यावर आम्ही चालतच या समुद्रकिनारी गेलो. पायांना होणारा वाळूचा मऊ व थंडगार स्पर्श मनाला आनंद देत होता. येथेच मला मी माझ्या डोळ्यादेखत कधीही न पाहिलेली एक गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे समुद्राला आपल्या डोळ्यादेखत येऊन मिळणारी ही नदी. काही क्षणातच गोड असणारं हे नदीचं पाणी समुद्रात मिसळून खारट होत होतं. असा हा संगम आजवर मी तरी पाहिला नव्हता. समुद्रकिनाऱ्याचा काही भाग हा लहान मोठ्या गोल दगडांनी व्यापला होता. याच गोल दगडांचे मनोरे बनवताना मन रमून गेलं. अखेर बॅलन्स जमला आणि दगडांचा हा मनोरा उभा राहिला.
व यामध्येच सूर्यास्ताची वेळ झाली हे समजलंच नाही. त्यामुळे आता समुद्रकिनारी बसून फक्त हा सनसेट एन्जॉय करायचा होता. काही क्षण हे शब्दात व्यक्त करता येत नाहीत, त्यातीलच हा एक क्षण. सूर्य मावळला तसं आकाश विविध रंगांमध्ये बदलून गेलं. हे रंग न्याहाळत असतानाच अचानक वाढलेली थंडी काही जास्त वेळ बाहेर राहू देत नव्हती. त्यामुळे लगेचच आम्ही हॉटेल रूममध्ये परतलो. तरीही इथे या फायरप्लेसपाशी शेकोटी करत रूमच्या बाल्कनीमधून हे बदलत जाणारे रंग पाहता येत होते. तर असा हा आमचा समुद्रकिनारील हा दिवस अविस्मरणीय ठरला. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.